श्री स्वामी समर्थ. चला आज आपण आंबट गोड तिखट लोणचं घालणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथं पावशेर लिंब घेतलेले आहेत. तर पावशेरच गूळ घ्यायचा आहे आणि आपण हे लिंब कापून ह्या डब्यामध्ये कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. चला हो का, आपण स्वच्छ करून आता ह्या कुकरच्या डब्याला लावलेल्या आहेत. एका लिंबाच्या आपण 8 फोडी केलेल्या आहेत आणि हो का इथं बी काढून घेतलेले आहेत सगळं. तर हो काचा कुकरला लावलेला आहे डब्बा. आता शिट्ट्या काढून घेऊया. आता आपले लिंब उकडलेले आहेत. आता आपण त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या त्या कुकरला. तर आपले पावशेर लिंबाला पावशेरच गूळ घेतलाय. आणि हो का इथं काय मसाला लागणार आहे त्याच्या लोणच्यासाठी तर बघा. हो का इथं 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. इथं मोहरी भाजून काढून घेतलेली आहे. इथं घरचं काळं लाल तिखट आहे घरी बनवलेलं. आणि इथं हिंग घेतलेला आहे. इथे 1 चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा हिंग आहे. तर आता आपण हो का इथं कढई ठेवलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. बिलकुल पाण्याचा आणि तेलाचा कुठेही वापर झाला नाही पाहिजे. आणि जी ह्या लिंबूमध्ये जी लिंबाचा रस आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडं, म्हणजे ती गूळ इगरायला मदत होते. आता आपला गूळ एक पूर्ण असा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचा म्हणजे पाक बनवायचा नाही असं सगळं. आणि आता आपला हो का गूळ इगरलेला आहे आणि गूळ किसून घ्यायचा म्हणजे एकदम छान सोपं पडतं. आणि लिंब पण अशी कागदी घ्यायचे पातळ कातडायचे. चला आता आपण हे सगळं एकदम टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि कमी गॅसवर असं हलवत राहूया. आपण एका वाटीत काढून बघूया आपल्या हाताला चिटकतंय का. आणि चिटकला की आपण हे बंद बघत हो का. आपण असा चिटकला ना असं की असं म्हणायचं की आता आपला पाक नाही, आता सगळा गुळ इरगळून सगळा एकजीव झालेला आहे. तर आता ही सारण सगळं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच ही लिंबू घालून एकजीव करायचं. झालेला आहे गार. तर आता हो का लिंबू पण गार झालेले आहेत. तर आता आपण ह्यात एक टाकून एकजीव करून घेऊया. हो का आता आपलं असलं लोणचं झालेलं आहे एकच नंबर. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझं आंबट गोड लोणचं ची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. फॉलो करा आणि तुम्ही ह्याच्या इतर काय वेगळं बनवता का ते हे मला कमेंटमध्ये सांगा.